अमावस्या जरी 20 तारखेला लागत असली तरीही ती 21 तारखेला संपते आहे. आपण कधीही उदय स्थितीला लक्ष्मीपूजन हे करत असतो. सगळ्यांचंच कन्फ्युजन होतं की 20 तारखेचा पूर्ण दिवस हा अमावस्येचा आहे, त्यामुळे 20 तारखेला हेच लक्ष्मीपूजन करायचं. पण असं नाही, आपण लक्ष्मीपूजन हे उदय स्थितीला करत असतो. त्यामुळं दुसऱ्या दिवशी 21 तारखेला मंगळवारी आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे. तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन कसं करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. लक्ष्मीपूजन करताना कोणते मंत्र म्हणायचे, लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, पूजा मांडणी कशी करायची, विधिवत कोणत्या पद्धतीने लक्ष्मीपूजन केलं तर लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहते, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळीचा सण हा आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण असतो. या दिवशी आपण लक्ष्मी मातेची मनापासून पूजा करतो, कारण लक्ष्मी मातेची लक्ष्मीपूजना दिवशी मनोभावे सेवा केली तर वर्षभर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. घरात धन धान्य सुख समृद्धी कायम टिकून राहते. पण लक्ष्मीपूजन करताना कोणती चूक करायची नाही. कोणत्या चुका केल्यानंतर आपल्याला सेवेचं फळ मिळणार नाही. कोणीही जाणून बुजून चुका करत नसतं. न कळतपणाने किंवा अजाणतेपणाने आपल्याकडून काही चुका घडत असतात आणि त्याच्यामुळं आपली सेवा ही माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत नसते. तर लक्ष्मीपूजना दिवशी कोणते मंत्र म्हणायचे आणि कोणत्या सेवा करायच्या हेही सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजन करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्या ठिकाणी गौमूत्र शिंपडायचं आहे आणि त्या ठिकाणी 2 पाट मांडायचे, कारण लक्ष्मीपूजन करण्यासाठी खूप मोठी जागा लागत असते, कारण नैवेद्यही खूप असतात आणि पूजा मांडणीही मोठी असते. तर 2 पाट ठेवून घ्यायचे, त्याच्यावरती लाल स्वच्छ नवीन वस्त्र अंथरायची. ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी मातेचा फोटो ठेवणार आहे त्या ठिकाणी एक छानसं स्वस्तिक काढून घ्यायचं. तांदळानं छान स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती आपल्याला फोटो पुजायचा असतो. कधीही लक्ष्मीपूजन करताना आपण कलश मांडत असतो, तर तो कलश ठेवण्यासाठी त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला थोडंसं तांदूळ ठेवून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवले अशाप्रमाणे अष्टदल कमल काढून घ्यायचं. जर तुम्हाला ते येत नसेल, जमत नसेल तर त्या ठिकाणीही तुम्ही तांदळाची रास करून त्याच्यावरती स्वस्तिक काढलं तरी चालतं. हे अगदी सोपं आहे. अशा पद्धतीनं अष्टदल कमल काढायचं आणि त्याच्यावरती आपला तांब्या पाण्याने भरून ठेवायचा. तांब्या एवढाही भरायचा नाही की त्याच्यामध्ये नारळ ठेवल्यावर तांब्यातलं पाणी सांडून जाईल. तांब्यावरती पुढच्या बाजूला कुंकवाणी स्वस्तिक काढायचं, त्याच्या बाजूला 2-2 बोटे उठवायची आणि चारी बाजूंनाही 8 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवायची असतात. आता त्या कलशाचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यासाठी कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी, एखादं नाणं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावरती नागवेलीची 5 पानं ठेवायची. जर ती तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालू शकतं. त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा, त्यालाही हळद, कुंकू, अक्षदा, लाल कलरचं फूल व्हायचं आणि कलशाची स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडं लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो तुम्ही फोटो पूजू शकता. जर फोटो नसेल तर लक्ष्मी मातेची छान कमळात बसलेली मूर्ती घेऊन या. नवीन मूर्ती यावेळी लक्ष्मीपूजनाला नक्की आणा, कारण कमळात बसलेल्या लक्ष्मी मातेचं पूजन हे करावं. आणि खूप छान आता बाजारामध्ये अशा छोट्या छोट्या मूर्त्या मिळतात. तर त्या मूर्तीलाही स्वस्तिकावरती स्थापन करून घ्यायचं आहे आणि तिलाही हळद, कुंकू, अक्षदा वाहून तिलाही पूजा करायची आहे आणि फुलंही व्हायची आहेत. आता विषय असतो तो लक्ष्मी मातेसोबत आपल्याला कोणत्या देवांची सेवा करायची आहे, कोणत्या देवांची पूजा करायची आहे. तर सगळ्यात पहिली पूजा ही गणपती बाप्पाची केली जाते. तर तुम्ही तांदळाची छोटीशी रास ठेवायची, त्याच्यावरती विड्याची जोड पानं असतील तर तुम्ही ठेवू शकता, नसतील तर आंब्याची पानं ठेवू शकता. तीही नसतील तर थोडीशी तांदळाची रास ठेवून त्याच्यावरतीही तुम्ही गणेश पूजा करू शकता. त्यासाठी गणपती बाप्पाला आपण पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोमट पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा. गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिला तिच्या जागेवरती स्थापन करायचं आहे. आता गणपती बाप्पाची ही हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून
मनोभावे पूजा करून घ्यायची आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादानंच होत असते. त्याच्यानंतर दुसऱ्या जोड पानावरती तुम्हाला श्रीयंत्र स्थापन करून घ्यायचं आहे. जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर ते स्थापन करून घ्या. नसेल तर लक्ष्मी मातेची छोटीशी मूर्ती असेल तर ती स्थापन करून घ्या. तीही नसेल तर लक्ष्मी स्वरूपात आपण सुपारीची पूजा करायची आहे. तिलाही अभिषेक घालायचा पंचामृताने, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि तिलाही तिच्या जाग्यावरती स्थापन करायचं. त्याच्यानंतर आपण कुबेर देवतांची पूजा करायची आहे. कुबेर देवतांची जर तुमच्याकडं मूर्ती असेल, कुबेर यंत्रही मिळतं बघा, ते जरी तुमच्या घरात असेल तर त्याची पूजाही तुम्ही अभिषेक करून करू शकता. जर ते तुमच्याकडे नसेल तर कुबेर देवतांची ही सुपारी स्वरूपात तुम्ही पूजा करायची आहे. आणि चौथा जो विडा असतो तर तो असतो आपल्या इतर देवतांचा, जे तुमचं कुलदैवत आहे किंवा बाकीचे देवता आहेत त्यांच्यासाठी एक सुपारी आपण मांडायची आहे. या व्हिडिओमध्ये मी इथं विड्याची पानं ठेवलेली नाही आहेत, पण मी तांदळावरती मूर्ती स्थापन करून दाखवली आहे. अगदी तुमच्याकडे पानं असतील तर ती तुम्ही ठेवा, नसतील तर आंब्याची पानं ठेवा, तीही नसतील तर तांदळावरती ही पूजा केली तरीही चालते. आता या सगळ्यांना आपल्याला कापसाचं वस्त्र घालून घ्यायचं आहे. कापसाचं वस्त्र हे विकतही मिळतं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीनं छोटंसं वस्त्र घरी तयार केलं तरीही चालू शकतं. असं वस्त्र आपण गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, कुबेर देवता आणि जे आपण सर्व देवांची सुपारी मांडलेली आहे तर त्यांनाही घालून घ्यायचं आहे. त्यांना या सगळ्या देवांची हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून मनोभावे पूजा करायची आहे. आणि हो, मला सांगायचं राहून गेलं की कोणत्याही पूजेची सुरुवात ही आचमन करून आणि संकल्प करून करायची असते. आचमन करताना तुम्हाला माहीतच आहे की 3 वेळा आपल्याला डाव्या हातातून एका चमच्याने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः असं म्हणत 3 वेळा ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे आणि 4थ्या वेळेला ते पाणी ताम्हणात सोडून द्यायचं आहे. या पूजेची सुरुवात करताना आचमन करायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर तुम्ही संकल्प करू शकता. संकल्प कसा करायचा? उजव्या हातावरती पाणी घ्यायचं, त्याच्यात थोड्याशा अक्षदा, हळद, कुंकू टाकायचं आणि आपण माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची की हे आई, माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर सगळं काही नांदू दे. तुझी कृपा माझ्या घरावर, माझ्या माणसांवर सदैव राहू दे. कारण कोणत्याही गोष्टीचा संकल्प केला तर ती पूजा कोणत्याही देवापर्यंत, माता लक्ष्मीपर्यंत लवकर पोहोचत असते. आता दिवा लावून घ्यायचा. समया लावून घ्यायच्या. अगोदरच मी पूजा करायच्या अगोदर बाजूला एक दिवा लावून ठेवला होता. आता मी व्हिडिओमध्ये दिवा लावला. अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे. समया लावायच्या आहेत. समयांचाही खूप मान असतो या दिवशी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता आपल्या घरात जी केरसुणी असते, नवीन केरसुणी या दिवशी विकत आणायची. या दिवशी म्हणजे अगोदरच विकत आणून घ्या. छोटीशी केरसुणी मिळते. त्या केरसुणीची पूजा लक्ष्मीपूजनाला खूप अत्यंत गरजेची असते, महत्त्वाची असते. एका बाजूला ती केरसुणी ठेवून तिलाही हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत आणि तिलाही नमस्कार करून घ्यायचा आहे. कारण आपल्या घरातील घाण, अपवित्रता ती केरसुणी साफ करत असते आणि आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्याचं काम ही केरसुणी करत असते. म्हणून तिची आज पूजा करायची असते. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट जी या पूजेसाठी लागते ते म्हणजे धन. धन ही या दिवशी पूजलं जातं. प्रत्येक देवालाही आपण धन अर्पण करायचं आहे आणि धनाचीही या दिवशी पूजा करायची आहे. घरात जी 5 प्रकारची फळं आणलेली आहेत त्या फळांचाही नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्या घरात जे धान्य आहे ते याप्रमाणे सुगड जी मिळतात, विकतही मिळतात. जर विकत नाही मिळाली तर आपल्याला संक्रांतीसाठी आणलेली सुगड असतात, त्यांना तुम्ही छान डेकोरेट करून ठेवू शकता. अशी 5 किंवा 7 सुगड पूजण्याची पद्धत आहे. आपल्या घरातील सप्तधान्य किंवा 5 धान्य तुम्ही या दिवशी पूजायचं आहे. एका बोळक्यामध्ये किंवा एका सुगडमध्ये तुम्ही तुमच्या घरात जी काही चिल्लर आहे ती तुम्ही धनस्वरूपात पूजू शकता. बत्ताशे आणि लाह्याही यांचाही नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवला जातो, तर त्याही तुम्ही एका वेगळ्या बोळक्यामध्ये पूजू शकता. गहू, तांदूळ, ज्वारी जे काही तुमच्याकडे धान्य असेल त्या सगळ्यांची या दिवशी हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. आपण दिवाळीसाठी जो काही फराळ बनवलेला असतो तर तो फराळही या दिवशी लक्ष्मी मातेला नैवेद्यामध्ये ठेवायचा असतो.
काही ठिकाणी गोड खिरीचा नैवेद्य केला जातो, तर काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. माझ्या माहेरी तर पुरणपोळीचा नैवेद्य करतात, पण आमच्या इकडे सासरी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्या गावी, तुमच्या घरी जी काही प्रथा आहे त्या पद्धतीनं तुम्ही नैवेद्य करू शकता. तुमच्या घरात जे काही धन आहे, म्हणजे सोनं नाणं असेल, पैसा असेल, तेही तुम्ही एका ठिकाणी पूजून घ्यायचं आहे. कारण या दिवशी धन पूजण्याला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी पूजा केल्यानंतर, धनाची पूजा केल्यानंतर धनात वृद्धी होते, वाढ होते आणि आपल्या घरात कधीही माता लक्ष्मीची कमी होत नाही. म्हणून या दिवशी पैशाची, जे काही सोनं असेल त्यांची तुम्ही पूजा करा. आता छान धूप दीप दाखवून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता, मी तुझी मनोभावे पूजा केलेली आहे. माझं या पूजेमध्ये काही चुकलं असेल तर माफ कर आणि माझ्या घरात अशीच बरकत होऊ दे. माझ्या घरात धनधान्य सुख समृद्धी नांदू दे. आणि माता लक्ष्मी पुढेही असेच दिवे लावून घ्यायचे आहेत. दिव्यांची रांगोळीची छान आरास करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची आरती, लक्ष्मी मातेची आरती तुम्ही म्हणू शकता. तुमच्या कुलदेवताची आरती तुम्ही म्हणू शकता. ज्या काही तुम्हाला आरत्या म्हणायच्या आहेत ते तुम्ही तुमच्या इच्छेनं म्हणा आणि त्याच्यानंतर ही पूजा खऱ्या अर्थाने संपन्न होते. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी आहे. पण खऱ्या अर्थानं शास्त्रानुसार जर पाहिलं तर उदय स्थितीला आपण लक्ष्मीपूजन करत असतो. जरी 20 तारखेला अमावस्या लागत असेल तरीही 21 तारखेच्या दिवशी आपल्याला उतरत्या दिवशी उदय स्थितीला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा 6:10 संध्याकाळी 8:40 आहे. तर 21 तारखेला म्हणजे मंगळवारी लक्ष्मी मातेच्याच दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. दुसरी वेळ म्हणजे तुम्ही प्रदोष काळात कधीही लक्ष्मीपूजन करू शकता. तर 6:30 पासून 8-8:30 तुम्ही कधीही तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेत लक्ष्मीपूजन हे करू शकता. बऱ्याच लोकांचं या बाबतीत कन्फ्युजन झालं होतं, पण ते आता क्लिअर झालं आहे. तर 21 तारखेला तुम्ही लक्ष्मीपूजन करा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही शेअर करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. धन्यवाद.